नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रामध्ये आपण 50 महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। उद्धव ठाकरे छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंकडून दुष्काळग्रस्त भागाची पाहणी, निपाणी गावामधील शेतकऱ्यांशी साधलाय संवाद। परभणीत मनोज जरांगेंच्या सभेआधीच रस्ते ब्लॉक, मनोज जरांगेंच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात मराठा एकवटला। सरकारने मला बदनाम करायचं ठरवलंय, सत्तेच्या मस्तीवर मला त्रास देत असतील तर सत्तेत जाऊ देणार नाही, जरांगेंचा सरकारला इशारा। नाशिकमध्ये अजित पवार गटाला शरद पवार गटाचा धक्का, अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस नानासाहेब महाले आज शरद पवार गटात प्रवेश करणार। आज 1000 पदाधिकारी शरद पवार गटात प्रवेश करणार। भारत भालकेंचे पुत्र भागीरथ भालके गोविंद बागेमध्ये शरद पवारांच्या भेटीला, भालकेंनी राष्ट्रवादी सोडून BRS मध्ये केला होता प्रवेश, भागीरथ भालके पुन्हा घरवापसी करण्याच्या चर्चा। पुण्यात काँग्रेसने विधानसभेसाठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवले, 5 ऑगस्टपर्यंत इच्छुकांना अर्ज भरता येणार। खासदार निलेश लंकेंच्या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, बजरंग सोनवणे, बाळासाहेब थोरात आंदोलनाला भेट देणार। निलेश लंकेंच्या पत्नी राणी लंकेंचा आंदोलनामध्ये सहभाग, ट्रॅक्टर चालवत राणी लंके आंदोलनामध्ये सहभागी। पुण्यातील वारींमधील वारकऱ्यांच्या सेवेत सुनेत्रा पवार रमल्या, सुनेत्रा पवारांनी बारामतीमधील वारकऱ्यांसाठी चपात्या लाटल्यात। बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले तुकोबारायांच्या रथाचं सारथ्य, बारामती ते काटेवाडी तुकोबांच्या पालखी सोहळ्यात अजितदादांचा पायी सहभाग। बीडच्या अंबेजोगाईत भव्य अश्वरिंगण सोहळा, सोहळ्यात वारकरी पाऊल फुगड्यांचे खेळ रंगले, तर रिंगण सोहळा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी। विविध मागण्यांसाठी रत्नागिरीत सकल हिंदू समाजाचा मोर्चा, माजी खासदार निलेश राणेंचा मोर्चात सहभाग, तर मोर्चात विविध हिंदुत्ववादी संघटनांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। लातूर नीट परीक्षा घोटाळ्यामधील मास्टरमाइंड गंगाधरला अटक, नीट परीक्षेमध्ये गुणांमध्ये वाढ करण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी सीबीआयने ठोकल्या बेड्या। साताऱ्यातील दरे गावातील वाहतूक पूर्णपणे बंद, महाबळेश्वर तापोडा रोडवर दरड कोसळल्यानं वाहतूक बंद। मुंबईसह कल्याण कसारा भागाला मुसळधार पावसानं झोडपलाय, मध्य रेल्वेच्या ट्रॅकवर वाळू माती साचल्यानं वाहतूक विस्कळीत, पंचवटी एक्सप्रेस इगतपुरी इथं रद्द। पनवेलमधील आदई गावाजवळ पुराचं पाणी रस्त्यावर आल्यानं वाहतूक कोंडी, आदई गावामधील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याची माहिती। पनवेलमधील पडघे गावाला पुराचा वेढा, पडघे गावाजवळून जाणाऱ्या नदीला पूर आल्यानं अनेक गाड्या वाहून गेल्याची माहिती। सांगलीच्या चांदोली धरण परिसरामध्ये दमदार पावसाची हजेरी, 24 तासात 79 मिलीमीटर पावसाची नोंद, तर चांगल्या पावसामुळे चांदोली परिसरात भात रोप लावणी सुरुवात। मुसळधार पावसामुळे उरण पनवेल महामार्गावर पाणी साचायला सुरुवात, मध्यरात्रीपासून पनवेल शहर आणि परिसरात मुसळधार पाऊस, महामार्गावर पाणी साचल्यानं वाहतूक मंदावली आहे। रत्नागिरी जिल्ह्यामधील संगमेश्वर तालुक्याला पावसानं झोडपलं, संगमेश्वरमधील माखजन बाजारपेठेला नदीचं स्वरूप आलंय, तर नदीकाठच्या पुराचं पाणी बाजारपेठेतील दुकानांमध्ये शिरलंय। पनवेलमध्ये मुसळधार पावसामुळे गाढी नदीला पूर, तर पनवेलमधील गाढी नदी शेजारील गावांमध्ये पावसाचं पाणी आणि वाढत आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील अर्जुना धरण भरलेलं आहे, लांजा, राजापूर, साखरपा परिसरात जोरदार पाऊस, तर शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त। ठाण्यातील शहापूर तालुक्यात मुसळधार पाऊस, शहापूरमधील गुजराती बाग, चिंतामणी नगर या परिसरात पूर, तर भारंगी नदीचं पाणी शिरल्यानं अनेक गाड्या वाहून गेल्यात, घरात देखील पाणी शिरलं। मुसळधार पावसामुळे शहापूर परिसरात पर्जन्य परिस्थिती निर्माण झाली, शहापूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या गाड्या नदीत अडकल्यात, तर गाडी मालकांचं अडकलेले वाहन आता बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झालेत। एकूण 7 ते 8 चारचाकी गाड्या पुरात वाहून गेल्यात। कोल्हापूर जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात पावसाचा जोर पुन्हा वाढलाय, पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ, तर यंदा पहिल्याच पावसाळ्यात पंचगंगा नदीचं पाणी पात्राबाहेर गेलंय। सांगलीच्या चांदोली धरण परिसरामध्ये दमदार पावसाची हजेरी, 2 दिवस झालेल्या पावसामुळे धरणाचा पाणी साठा पोहोचलाय 46.8%। सिंधुदुर्गातील माणगाव खोऱ्यात दमदार पावसाची हजेरी, सततच्या पावसामुळे निर्मला नदीला पूर आलाय, माणगाव खोऱ्यात सकाळपासूनच सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत। रत्नागिरीच्या चिपळूणमधील सवतसडा धबधबा प्रवाही, तर धबधब्यावर पर्यटकांची गर्दी, मुंबई गोवा महामार्गावरून होतं धबधब्याचं दर्शन। अकोल्याच्या अकोट तालुक्यातील चौदाहट्टा येथील आठवडे बाजार साचले पावसाचं पाणी, तर प्रशासनानं लवकरात लवकर बाजारात रस्ता करून देण्याची व्यापाऱ्यांची मागणी। आणि नाशिकच्या लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याची आवक घटली, कांद्याचे बाजारभाव स्थिर आहेत, तर आता आठवड्यामध्ये मागच्या 54,586 क्विंटल कांद्याची आवक झालेली आहे।
अमरावती शहर पोलिसांच्या लेखी परीक्षेला सुरुवात. 74 पदांसाठी पोलीस विभागाकडून 929 उमेदवारांची विद्याभरती महाविद्यालयामध्ये लेखी परीक्षा. पिंपरी चिंचवडमध्ये 4 महिन्यांच्या बाळासह महिला पोलीस भरतीसाठी दाखल. तर महिला पोलिसाकडून बाळाचा सांभाळ, महिलेच्या हद्दीचं सर्वांकडूनच या जिद्दीचं कौतुक करण्यात आलेलं आहे. कोल्हापूरमधील विशाळगड अतिक्रमण मुक्त होण्यासाठी सकल हिंदू समाजाची महाआरती. खबरदारीच्या दृष्टीनं विशाळगडावर पोलिसांचा चोख बंदोबस्त. नागपूर जिल्ह्यामधील पाटण सावंगीमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या वानराचं रेस्क्यू. गावकऱ्यांच्या मदतीनं वन विभागाकडून वानराचा रेस्क्यू करण्यात आलाय. तर 10 ते 12 लोकांवर वानरानं हल्ला केलेला होता. नागपूर शहरामध्ये रस्त्यावर बसणारे मोकाट जनावरं बनतात अपघाताचं कारण. रस्त्याच्या मधोमध मोकाट जनावर बसत असल्यानं वाहतूक व्यवस्थेचा देखील बोजवारा उठतोय. वर्धा शहरात पोलीस अधीक्षकांचा नागरिकांशी ऑनलाईन पद्धतीनं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधलेला आहे. विविध पोलीस स्टेशनमधून 70 तक्रारीदारांची संवाद साधत मांडल्यात समस्या. वर्ध्यातील काळजळी इथं आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत आता संपूर्णतः अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. आमदार दादाराव केचनसह जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची उपस्थिती. वर्ध्याच्या रामनगरमधील विवेकानंद प्राथमिक शाळेत पर्यावरणपूरक शैक्षणिक उपक्रम रॅली काढून वृक्ष संवर्धनाचं महत्त्व सांगत शालेय परिसरात वृक्षारोपण संपन्न झालं. साताऱ्याच्या कराड तासवडे टोल नाक्यावर स्थानिक गावकऱ्यांचं आंदोलन. स्थानिकांना टोलमधील सूट बंद केल्यानं गावकरी आक्रमक. बीडच्या मांडेलखेडमध्ये दारूबंदीसाठी आता गावकऱ्यांचा रास्ता रोको. पोलिसांमुळे गावात दारू विक्री, ग्रामस्थांचा आरोप. नंदुरबारच्या शहादा शहरातून जाणाऱ्या महामार्गाला तलावाचं स्वरूप. पाण्यानं भरलेल्या खड्ड्यांमधून नागरिकांचा प्रवास. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामधील पासपोर्ट विभागाकडून 42 भारतीय पासपोर्ट रद्द. अनधिकृत राहत असलेल्या बांगलादेशी इस्मांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवलं होते भारतीय पासपोर्ट. गोंदिया जिल्ह्यामधील 636 शिक्षकांच्या पसंतीच्या ठिकाणी बदल्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम माथुंगनाथम यांच्याकडून बदल्या. पुणे पीएमपीएल पर्यटन बस मालामाल झालेल्या जून महिन्यामध्ये पर्यटन बसचे उत्पन्न आता 1.5 लाख रुपयांवर गेले. तर प्रत्येक शनिवारी आणि रविवारी पीएमपीएलची पर्यटन बस सेवा असेल. पुण्यात सायबर गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ. 6 महिन्यामध्ये पुणेकरांना 98 कोटींचा गंडा. 6 महिन्यात 1894 तक्रारी आलेल्या आहेत. रायगडच्या अलिबाग रेवदंडा मार्गावर 2 एसटी बसचा अपघात. दोन्ही बसचे चालक गंभीर जखमी. अपघातात 15 ते 20 प्रवासी किरकोळ जखमी. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू. बीडमध्ये पोलीस बंदोबस्तासाठी येत असलेल्या कर्मचाऱ्यांचा भीषण अपघात झालेला आहे. अपघातामध्ये एका पोलीस उपनिरीक्षकाचा दुर्दैवी मृत्यू, तर एक पोलीस कर्मचारी गंभीररित्या जखमी. कल्याणनगर महामार्गाजवळील उत्तूरमध्ये एसटी बस आणि कारचा भीषण अपघात. अपघातामध्ये 2 जणांचा जागीच मृत्यू, तर 11 जण गंभीर जखमी. चंद्रपूरच्या बल्लारपूर शहरातील कापड दुकानामध्ये गोळीबाराची घटना. पेट्रोल बॉम्ब फोडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न. घटनेत दुकानामधील कामगार जखमी.